Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. अकोला महापालिकेत इंटरेस्टिंग घडामोडी घडत आहेत. अकोल्यामध्ये कोणताही पक्ष बहुमताचा आकडा पार करू शकलेला नाहीये. 80 सदस्याच्या अकोला महापालिकेमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत नाहीये. भाजपनं इथं 38 जागा जिंकल्यात. भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय खरा, मात्र 3 जागांमुळे भाजप अडचणीत सापडलाय. दुसरीकडे भाजप विरोधी आघाडीनं एकजूट दाखवली. इथं काँग्रेसचे 21, ठाकरेंच्या शिवसेनेचे 6, शिंदेच्या शिवसेनेचा 1, अजितदादांच्या राष्ट्रवादीचा 1, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3, वंचितचे 5, MIMचे 3 तर अपक्ष 2 असे नगरसेवक आहेत. भाजपला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी अवघ्या 3 नगरसेवकांची गरज आहे. असं असताना सुद्धा विरोधकांनी मूठ बांधले. इथं सत्ता स्थापनेमध्ये किंगमेकरची भूमिका वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मानली जाते. त्यामुळे आता अकोल्यात बहुमताच्या 41च्या आकड्याची जुळवणी सुरू आहे. भाजप आणि काँग्रेस विरोधी आघाडी दोन्हींकडून यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान हे प्रयत्न सुरू असतानाच भाजप विरोधी आघाडीत मतभेद असल्याच्या काही बातम्या समोर आल्या. मात्र यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि ठाकरेंचे आमदार नितीन देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भात आधी प्रकाश आंबेडकर काय म्हणाले ते बघा. ते महापौराचा कॅन्डिडेट आम्ही लवकरच जाहीर करू एवढं फक्त सांगतो. त्याच्यामुळे असं आमच्यामध्ये मतभेद नाही, एवढंच फक्त हे करेल. किरकोळ ॲडजस्टमेंट जे आहेत त्या किरकोळ ॲडजस्टमेंट झाल्या की आम्ही सगळंच 5 वर्षाचा आमचा कारभार कसा असणार तो जाहीर करू त्याच्यामध्ये. दुसरं महत्त्वाचं जे आहे ते आज देवेंद्र फडणवीसनी दावोसला जो मटका खेळला त्याचे फिगर्स बाहेर पडले. 30 लाख कोटीचा असणारा मटका महाराष्ट्राला लागला असं त्यांनी सांगितलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे असणारा मागच्याही वेळेस ते दावोसला गेले होते, त्याच्या अगोदरही दावोसला गेले होते, एकनाथ शिंदे सुद्धा दावोसला गेले होते. त्याच्यामुळे या सगळ्यांनी असणारा 1 लाख कोटीच्या वरती असणारा मटका लागला महाराष्ट्राला असं सांगितलेलं आहे. आम्ही फक्त असणारा देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतोय की या मटक्याची अमाऊंट जी आलेली आहे आपण सांगितलेली आहे ते कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठले कुठले प्रोजेक्ट्स आले, कशासाठी आपण खर्च केले, काय काय झालं याचं विवरण जर लोकांना दिलं तर अधिक चांगलं होईल. म्हणजे खरंच देवेंद्र फडणवीसना मटका लागला का हा निर्णय आपण डिसाईड करता येईल लोकांना. आता प्रकाश आंबेडकरांनी ही प्रतिक्रिया दिल्यानंतर नितीन देशमुख यांनी सुद्धा काय म्हटलंय ते सुद्धा बघा. नाही, रस्सीखेच नाही म्हणतायत. आपापल्या पक्षाला प्रत्येकाला वाटते की आपल्या पक्षाचा महापौर बनला पाहिजे. प्राथमिक चर्चा असते. आता चर्चेतून मार्ग निघत असतात. आज बैठक होणार आहे का? आज बैठक होईल. बापू एकीकडे भाजप म्हणते आमच्याकडे बहुमताचा आकडा आहे, नेमकं तुमच्यासोबत पण भाजप संपर्कात असल्याचं बोलला नाही. नाही, आजच्या तारखेत भाजपकडे 38च संख्याबळ आहे. तो त्यांचा एक ट्रॅप आहे सदस्याला त्या ट्रॅप मध्ये अडकवण्याचा, की आमच्याकडे हे लोक आहेत, आमचा आकडा 45चा झाला, आमचा आकडा 41चा झाला. हा एक प्रकारचा त्यांचा ट्रॅप आहे. आता तुमचा आकडा जर त्यांचा 45 झाला तर सदस्य लोकांना फोन लावण्याचा प्रश्नच नाही येत. मग आकडा पूर्ण झाला असता सदस्याला प्रश्न लावण्याचा प्रश्नच नाही येत. त्यांच्याकडे आजच्या तारखेत 38च संख्याबळ आहे. उद्या काय होईल ते भाग नंतरचे आहेत, पण आजच्या तारखेत 38ची संख्याबळ आहे. कालच्या बैठकीमध्ये कुठेतरी एकंदरीत तुम्ही पण महापौर पदाचे आग्रह दिसतात, तिकडे वंचित आग्रह दिसते, कुठेतरी महापौर पदावरून रस्तिकेस होईल का असं वाटतं का? आम्ही आमच्या पक्षाच्या भावना आम्ही मांडल्या. वंचितच्या लोकांनी बी त्यांच्या बाळासाहेबांजवळ त्यांच्या भावना सांगितल्या. तर प्रत्येक पक्षाचं आपापल्या पक्षाची बाजू मांडणं कर्तव्य असते, परंतु त्याच्यातून निर्णय घेणं हे त्याच्यातून योग्य निर्णय घेतला जाईल. दरम्यान अकोल्यात भाजप विरोधी पक्षांची मोठ बांधण्यासाठी बैठकांचं सत्र सुरू आहे. प्रकाश आंबेडकरांचं निवासस्थान असलेल्या यशवंत भवनमध्ये डिनर डिप्लोमसी देखील पार पडली.
या ठिकाणी आंबेडकरांसह ठाकरेंचे आमदार नितीन देशमुख, काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांच्यासह MIM, दोन्ही राष्ट्रवादी आणि अपक्ष असलेले 2 नगरसेवक उपस्थित होते. त्यामुळे आता इथं बहुमताचा आकडा गाठण्यात भाजप यशस्वी ठरते की काँग्रेस आघाडी हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अकोल्याहून धनंजय साबळे, मुंबई तकसाठी.